हॅलो फ्रेंड्स, या रीलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका फॅन्सी ड्रेसची इथे कटिंग पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे कॉटनचं 3 मीटर कापड घेतलंय आणि जे ब्लाउज पीस असतं तर 80 सेंटीमीटरचं आपण इथे पीस घेतलंय। तर ड्रेसची कटिंग आता आपण जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती आपण करूया। तर इथे बघा, आता आपण 3 मीटर कापड आणि जशी आपण अंब्रेला कटिंग करतो त्याप्रमाणे आपण तिरकसाला 4 कापडात घडी केली। तर बघा, या पद्धतीने हा आपला बंदवाला 2 पार्ट 3 आणि 4। तर इथे बघा 4 कापडात घडी घातल्यानंतर आपण इथे कमरेचा चौथा पार्ट टाकणार आहोत। तो कमर घेरा आहे 32 इंचाचा। तर इथे आपल्याला 8 याचा चौथा पार्ट घ्यायचा। तर यात मी काय करणार आहे, या पॉइंटला बघा आपण 8 चौथा पार्ट घेतलाय आणि प्लस यात आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं, म्हणजेच की 8.5 इंचावरती। तर 8.5 इंचावरती आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि याला हलकासा गोलाईचा आकार द्यायचा आहे। हलकीशी गोलाई घ्यायची आकाराला या पद्धतीने। आता बघा, जेवढी आपल्याला ड्रेसची उंची घ्यायची तेवढं आता पूर्ण ड्रेस बघा या पॉइंटला 12चा आपला इथे टॉपचा पार्ट असणार आहे 12 इंचावरती। ते आता आपल्याला काय करायचंय, 12ला आपण इथे वरती ठेवूया आणि इथून खाली आपल्याला उंची जेवढी उंची हवी आहे सर्कलमध्ये आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊया आणि घेरा जो आहे तो घेऱ्याचा आकार आपण इथे देऊन घेऊया। तर बघा, इथे आपण कमरेचा पार्ट टाकला उंचीनुसार। मी आता इथे बघा 12ला वरती ठेवलं, खाली 42.5 तर 42 42.5 42.5 या पद्धतीने आपण जेवढा माझा या पॉइंटला कापड आहे तेवढा मी पूर्ण इथे लाईन ड्रॉ केली। तर आपण हा घेऱ्यासाठीचं मेजरमेंट इथे कट करून घेऊया। तर बघा, या पॉइंटने आपण घेरा इथे ड्रेसचा दोघही पार्टचा घेरा इथे आपण या पद्धतीने कट करून घेतला। आता हा आपला कापड डबल फोल्ड केला या पद्धतीने। तर बघा, आता घेऱ्याचा पार्ट कट झाला तर टॉपचा पार्ट आपण इथे कट करूया। तर बघा, 4 कापडात आपल्याला घडी घालायची आहे आणि शोल्डर साठी कापड खालीवर येत आपण या पॉइंटला सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया। तर जेवढं शोल्डरचा निम्मा पार्ट टाकायचा, तर 15 इंचाचं आपलं इथे शोल्डर आहे। तर आपण 7.5 वरती एक पॉइंट घेऊया। मुंड्याची उंची मी परत इथे 7.5 इंचावरती घेते। जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंड्याची उंची घेते आणि सरळ लाईन ड्रॉ करतो तिरकसं आपण आत घेतोय या पॉइंटला। जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटले, टॉपचा पार्ट आपण 12 तयार हवाय, तर आपण यावरती 13 इंचावरती एक लाईन ड्रॉ करूया। चेस्टचा चौथा पार्ट 9 इंचाचा 36 इंचा चेस्ट घेर आहे, 9 याचा चौथा पार्ट 2 इंचची मार्जिन। कॉटनचा ड्रेस धुतल्यावर हा आपला कदाचितच अजून कमी होईल, तर आपण 2 इंचची इथे मार्जिन ठेवली। तर बघा, जी पाठीमागची जी गोलाई आहे ती आपल्याला द्यायची आहे 1.5 इंचावरती। फ्रंटची जी गोलाई ती द्यायची आपल्याला 1 इंचावरती। कमर घेर आहे 32 इंचाचा, तर 8 याचा चौथा पार्ट, इथून परत 2 इंचची मार्जिन। आता गळ्याचा घेरा आणि गळ्याची उंची दोघही पार्टची पाठीमागची आणि पुढची। तर गळ्याचा घेरा आपण या पॉइंटला घेतोय 3 इंचावरती। मागचा जो गळा असणार आहे हलकीशी इथे आपण गोलाई घेतोय 3 इंचावरती आणि पुढचा जो नेक असणार आहे तो असणार आहे व्ही शेप मध्ये आपला 6.5 इंचावरती। तर यात 6 इंच येईल। तर जिथे 3 घेतलाय तिथे या पॉइंटला सरळ आपण याला या पद्धतीने आणि 3 इंचाची पाठीमागे हलकीशी गोलाई। तर इथे पुढचा आणि पाठीमागचा दोघही पार्ट आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आपण कट करून घेऊया। तर बघा, या पॉइंटला हा आपला पुढचा भाग आणि हा आपला पाठीमागचा पार्ट। तर टॉपचा पार्ट कट झालाय। आता बघा, जिथे आपण हे पीस घेतले, आता हे आपण का घेतलंय, तर याचा आपण जॉकेट साठीचा वापर करायचा। तर पीस म्हटलं की याच्यावर बघा तुम्ही या पद्धतीने असं वर्क आहे, तर आपण हा पार्ट जो तो कट करायचा आहे। या पॉइंटला मी याला उंचीत घेणार नाही आहे। बघा, या पॉइंटला आपण 4 कापडामध्ये घडी घालूया। तर इथे बघा, आता आपण जे पीस आहे ते मी 2 कापडा त्याची घडी घातली। आपण फ्रंट पार्टला एक जॉकेट सारखं आपल्याला डिझाईन हवी आहे, त्यासाठी मी ते प्लेन पीस घेतले। आता या पॉइंटला बघा, जो हा वर्कवाला पार्ट आहे हा आपल्याला इथे कट करायचा, जो की आपल्याला घ्यायचा नाही। शोल्डर मी 7.5चं घेतलं होतं, निम्मा पार्ट घेतलाय शोल्डरचा। सेम आपल्याला जॉकेटसाठी सुद्धा तेच मेजरमेंट इथे यूज करायचंय। फक्त जॉकेटचा आकार कसा द्यायचा ते आपण इथे पाहणार आहोत। तर इथे बघा, आपण तिरकसं इथे शोल्डर फ्रंट पार्टला आपल्याला जॉकेट हवं म्हणून अर्धा इंच आपण तिरकसं आत घ्यायचंय।
आता गळ्याचा आकार कसा द्यायचा आपण पुढचा पार्ट व्ही शेपचा घेतलाय. तर इथे बघा मी 3.5 इंचावरती गळ्याचा इथे घेरा घेते जॉकेटचा आणि फ्रंट नेक जो असणार आहे तो हलकासा इथे 5 इंचाचा गोल घेते, जेणेकरून व्ही शेप या गोलाकारातनं इथे खाली आपला हा दिसेल. तर या पद्धतीने याला आपण गोल घेतलाय मी इथे चेस्टचा चौथा पार्ट 36 इंच चेस्ट घेरा आहे. 9 वरती एक पॉइंट देऊया. इथून पुढे परत 2 इंचाची मार्किंग, हलकीशी गोलाई घ्यायची आपल्याला. आता इथे बघा, आता आपल्याला इथे आकार द्यायचा आहे जॉकेटचा. त्याला आकार देताना आपल्याला कमरेचा इथे 32 इंच कमर घेरा, 8 वरती एक पॉइंट दिलाय. इथून पुढे आपल्याला इथे पसरट घ्यायचा आहे. तर इथे बघा मी या पॉइंटला 5.5 इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतोय. इथे अर्धा इंच तिरकसचा आपल्याला इथे गोल घ्यायचा आहे. आता इथे बघा, हा जो पार्ट आहे आपल्याला इथे जॉकेटचा आकार द्यायचा आहे. हा जो इथे हा पॉइंट घेतला, या पॉइंटला आपल्याला या पद्धतीने तिरकसचं याला कट करायचा. हा पार्ट आपला इथे कट होईल या पद्धतीने. तर मी तुम्हाला कट करून जॉकेटचा आकार इथे पूर्ण आपण बघूया. तर इथे बघा, आपण जॉकेटचा आकार पण इथे आपण कट करून घेतलाय. आता आपण स्लीव कट करून घेऊया. तर स्लीव साठी आपण 4 कपड्यामध्ये कापडाची घडी घालून घ्यायची. बंद बाजूने माझ्याकडून ठेवून घेतली. उंची जेवढी उंची हवी त्यात आपल्याला यातच पट्टी फोल्ड काढायची. तर आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा हवा. तर बघा, या पॉइंटला 13 इंच आपल्याला स्लीव रेडी हवी आहे. तर आपण या पॉइंटला 14.5 वरती पॉइंट देऊया उंचीसाठीचा. जो बॉटम आहे तो आपला इथे आहे 8 इंचाचा. तर आपण 4 याचा निमा पार्ट घेऊया. इथून पुढे यात मार्जिंग आपण घेतोय 1 आणि 2 लाईन 6.25 इंचाची आपण इथे मार्जिंग घेतोय. आता याच पॉइंट पासून वरती काखेतलं मेजरमेंट टाकायचंय. एक साधारण 3 इंचावरती मुंड्याची उंची घ्यायची तिरकशी आपल्याला. या पॉइंटला मुंड्याची उंची आपण या पॉइंटला तिरकशी घेऊया 8.5 इंचावरती आणि इथून पुढे मार्जिंग. या पद्धतीने तिरकसा स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे. एक नॉर्मल स्लीव आपली इथे ड्रेससाठीची 13 इंचाची स्लीव आपण इथे उंचीला घेतली. एक्स्ट्रा पॉइंट आपण इथे कट करून घेऊया.